कान्हा देशात मोठ्या उत्साहात श्री कान्हूबाई मातेचा उत्सव श्रावण महिन्यात साजरा केला जातो। यावर्षी नंदुरबार शहरात दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी रविवारी श्री कान्हूबाई मातेची स्थापना होणार असून दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी सोमवारी विसर्जन होणार आहे। नंदुरबार शहरातील बहुतांश भाविक भक्त श्री कान्हूबाई मातेचं विसर्जन श्री गजानन महाराज मंदिर शेजारील पुलाजवळील नदीपात्रात करत असतात। यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे नदीपात्रात पाणी नसल्यामुळे भाविक भक्तांना कान्हूबाई मातेचं विसर्जन करण्यासाठी पाण्याची व्यवस्था तसेच नदीपात्राची स्वच्छता करावी या आशयाचे निवेदनातून पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याकडे हिंदू सेवा सहाय्य समितीने केलंय। यावर मुख्याधिकारी आणि तात्काळ संबंधित विभागाचे अधिकारी यांना कार्यवाहीच्या सूचना सुद्धा दिल्यात। निवेदनात मागण्या करण्यात आल्या की श्री कान्हूबाई माता विसर्जनासाठी गजानन महाराज मंदिर नदीपात्राजवळ टँकरनं पाण्याची व्यवस्था करावी। गजानन महाराज मंदिर शेजारील नदीपात्रात जाण्यासाठी मार्गावर मोठ्या प्रमाणात गवत आणि केरकचरा आहे। तो जेसीबीच्या साह्यानं 14 ऑगस्ट पर्यंत स्वच्छ करून त्या ठिकाणी श्री कान्हूबाई मातेचं विसर्जन करण्यास जागा स्वच्छ करावी। कान्हूबाई मातेच्या विसर्जन स्थळी निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वच्छ गाडीची व्यवस्था करावी आणि ते निर्माल्य विधिवत विसर्जन करावं। मांस विक्री करणारे त्यांच्याकडील मांसाची घाण नदीपात्रात टाकत असतात, त्यामुळे पाणी प्रदूषित होतं आणि हिंदूंचा पवित्र सण उत्सवाच्या वेळी त्या ठिकाणी देवांचं विसर्जन होत असतं। मांसांची घाण टाकल्यामुळे पावित्र्य सुद्धा भंग होतं, तरी अशा घाण टाकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी। नदीपात्रात घाण कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईचा फलक त्या ठिकाणी लावावा असं निवेदनात नमूद केलंय। निवेदनावर हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, पंकज डाबी, उज्ज्वल राजपूत, पंकज मुसे, संदीप राजपूत, विनायक राजपूत आदी उपस्थित होते। जय श्रीराम, जय कान्हूबाई माता। मी डॉक्टर नरेंद्र परशुराम पाटील, हिंदू सेवा सहाय्य समिती। मी या व्हिडिओद्वारे नंदुरबार प्रशासनाला विनंती करत आहे की यावर्षी मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचे सावट आहे। ऑगस्ट महिना येऊन गेला, परंतु अजूनही आपण बघत आहोत या गजानन महाराज मंदिरा शेजारील या नदीपात्रामध्ये पाणीच नाहीये। गेल्या वर्षी ही काठ जी होती दोघी बाजूंनी भरलेलं होतं, प्रचंड पाणी होतं। यावर्षी अगदी आठवड्याभरावर कान्हूबाई मातेचा उत्सव येऊन ठेपलेला आहे। 16 तारखेला 16 ऑगस्टला कान्हूबाई मातेची स्थापना आणि 17 ऑगस्टला कान्हूबाई मातेचं विसर्जन असं नंदुरबार शहरामध्ये होणार आहे। नंदुरबारसह संपूर्ण कान्हा देशामध्ये हा कान्हूबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, परंतु यावर्षी दुष्काळाच्या सावटामुळे प्रश्न असा पडलेला आहे की या कान्हूबाई मातेच्या पवित्र अशा या उत्सवामधल्या जो विसर्जनाचा जो भाग असतो, म्हणजे इथे काही मूर्तीचं विसर्जन होत नाही, पण जी काही मातेचा मुखवटा असतो या ठिकाणी त्याला स्नान घालायचं असतं आणि जे त्या ठिकाणी जे सगळं पूजेचं साहित्य असतं ते विसर्जित करायचं असतं, परंतु इथे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी पाणी नसल्यामुळे यावर्षी भाविकांचे खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे। आम्ही नंदुरबार नगरपालिकेला विनंती करतो की आता यावर्षी पाऊस नसल्यामुळे या नदीपात्राला नव्हे तर कुठल्याच नदीपात्राला पाणी नाहीये, तर कृपया नंदुरबार नगरपालिकेने किमान काही टँकर पाणी नळ लावून किमान त्या दिवशी सकाळपासून तर दुपारी 3-4 वाजेपर्यंत ही पाण्याची व्यवस्था इथे सलग या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून भाविक भक्तांना त्या ठिकाणी मातेचं विसर्जन त्या ठिकाणी करता येईल। त्याचप्रमाणे जे काही पूजेचे साहित्य आहे त्या सर्वांना नेण्यासाठी त्याचं गाडी उपलब्ध करून द्यावी आणि त्याचं विधिवत विसर्जन करावं अशी आम्ही नगरपालिकेला विनंती करतो आणि नंदुरबारच्या तमाम नंदनगरीवासियांनाही विनंती करतो की आई कान्हूबाई मातेला प्रार्थना करा की या पुढच्या या 5-6 दिवसामध्ये एक मोठ्या प्रमाणावर पाऊस पाठव आणि या ठिकाणी या नदीपात्राला पाणी यावं अशी आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया। जय श्रीराम, जय कान्हूबाई माता। जय श्रीराम, जय कान्हूबाई माता। श्रावण महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये कान्हूबाई मातेची स्थापना ही नंदुरबार शहरामध्ये होत असते। यावर्षी निसर्गाच्या
आपल्यावर अवकृपा म्हणावी की यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आतापर्यंत तरी आहे. ऑगस्ट महिना येऊन ठेपला तरी सुद्धा अजून अपेक्षित असा पाऊस पडलेला नाहीये. आणि त्यात आता कान्होबाई मातेचा उत्सव, ज्या ठिकाणी नंदुरबार शहरातील बहुतांश कान्होबाई मातेचं विसर्जन हे गजानन महाराज मंदिरा शेजारील नदीपात्रामध्ये होत असतं. आज सकाळी त्या ठिकाणी पाहणी केली असता तर नदीपात्रामध्ये पाणीच नाहीये. तर कान्होबाई मातेचं विसर्जन करायचं कसं? तर यासाठी आम्ही नंदुरबार नगरपालिकेचे मान्य मुख्य अधिकारी राहुल वाघ साहेब यांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्यांना मागणी केलेली आहे की 16 ऑगस्ट पर्यंत त्या नदीपात्रामध्ये पाणी न आल्यास आपण टँकरने त्या ठिकाणी पाणी पुरवठा करून त्या ठिकाणी कान्होबाई मातेचं मुखवट्याचं जे विसर्जन असतं म्हणजे त्या ठिकाणी मुखवट्यांचे धुतली जातात त्या ठिकाणी, तर ते म्हणजे विसर्जन. तर त्या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी विसर्जन होतं ज्या नदीपात्रामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा आणि घाण आहे ती संपूर्ण जेसीबीने स्वच्छ करावी. त्याचप्रमाणे दररोज त्या ठिकाणी काही लोक जे मास्कचे जे तुकडे आहेत किंवा घाण आहे ती त्या नदीपात्रामध्ये टाकतात, त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी. तसेच त्या नदीपात्राजवळ कोणीही कचरा टाकू नये असं फलक नगरपालिकेकडून लावण्यात यावं, अशा आशयाच्या मागण्यांचं निवेदन मान्य मुख्याधिकारी यांना दिलेलं आहे. त्यांनी सकारात्मकपणे तो विषय घेऊन तातडीने संबंधित विभागाच्या लोकांना सूचना करून पुढील 3-4 दिवसामध्ये स्वच्छता आणि कान्होबाई मातेच्या विसर्जनाच्या दिवशी पाणी 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार, नंदुरबार.